नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या रेसिपीजमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण बासुंदी चहासाठी लागणारा मसाला आणि तोच मसाला वापरून गरमागरम फक्कड मलाईदार प्रेमाचा चहा बासुंदी चहा कसा बनवायचा ते बघणार आहोत। खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने मी इथे बासुंदी चहा बनवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिले आपण चहाचा मसाला बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 चम्मच हिरवी विलायची घेतली आहे, 2 ते 3 पीस सुंठ आणि अर्धे जायफळ घेतले। मी इथे सुंठ कुटून घेणार आहे, तुम्ही त्याऐवजी 4 चम्मच सुंठ पावडर देखील घेऊ शकता। आता सुंठ आणि जायफळ हे आपण खलबत्त्यामध्ये थोडेसे कुटून घेऊयात, म्हणजे ते मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होईल। मी इथे सुंठ आणि अर्धे जायफळ एकत्रच कुटून घेत आहे, वेगवेगळे कुटण्याची गरज नाही। सुंठ मिक्सरला व्यवस्थित वाटून घेता येणार नाही, त्यामुळे अशा पद्धतीने सर्वात पहिले कुटून घ्यायची। सुंठ आणि जायफळ थोडेसे कुटून घेतले। आता आपण याची मिक्सरला बारीक पावडर करून घेऊया। त्यासाठी मी ते मिक्सरचं भांडे घेतले, यात हिरवी विलायची आणि कुटून घेतलेले अर्धे जायफळ आणि सुंठ हे घालून घ्यायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे, बारीक पावडर करून घ्यायची आहे याची। तुम्ही इथे बघू शकता, मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर अशा पद्धतीची पावडर इथे तयार झालेली आहे। तर इथे बासुंदी चहासाठी लागणारा मसाला तयार झालेला आहे, सुगंधही खूप मस्त येतोय। तर हा मसाला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्ही अशा पद्धतीचा मसाला बनवून हवाबंद डब्यामध्ये 1 महिन्यासाठी साठवून ठेवू शकता। आणि हो, हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवा, जेणेकरून त्याचा सुगंध छान टिकून राहील। इथे बासुंदी चहासाठी लागणारा मसाला तयार आहे। आता हाच मसाला वापरून गरमागरम फक्कड मलाईदार बासुंदी चहा कसा बनवायचा ते बघूया। त्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये 3 कप दूध घातले। मला इथे 2 कप बासुंदी चहा बनवायचा आहे, त्यासाठी मी इथे 3 कप म्हशीचे दूध वापरलेले आहे। सर्वात पहिले आता हे दूध आपल्याला मध्यम आचेवरती घट्ट करून घ्यायचे आहे, आटवून घ्यायचे आहे दूध। बासुंदी म्हटले की घट्ट मलाईदार असा अर्थ त्याचा होतो, त्यामुळे आपण इथे बासुंदी चहा बनवतोय तर दूध हे आपल्याला आटवून घ्यायचे आहे, घट्ट करून घ्यायचे आहे। दूध आटवताना त्याला अधूनमधून असं मिक्स करत राहावं, म्हणजे ते खाली लागणार नाही। बासुंदी चहा हा फक्त दूध वापरूनच बनवला जातो। तुम्हाला जर ॲसिडिटीचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही थोडं पाणी यामध्ये घालू शकता। 3 ते 4 मिनिटात दूध बऱ्यापैकी घट्ट झाले आहे। आता यात 3 चम्मच चहा पावडर घालायची। तुम्ही इथे चहा पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकता। चहा पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिट उकळून घ्यायची। सर्वात पहिले दुधामध्ये चहा पावडर उकळून घेतल्याने त्याचा रंग आणि चव छान येते। 1-2 मिनिट हे उकळून घेऊया। प्रत्येक ठिकाणी बासुंदी चहा हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो। मी ज्या पद्धतीने बासुंदी चहा बनवते ती पद्धत तुम्हाला इथे दाखवत आहे। तुम्ही इथे चहाचा रंग आणि घट्टपणा बघू शकता। चहा पावडर दुधामध्ये छान उकळून झाली। आता यात आपण साखर घालून घेऊया। 2 मोठे चम्मच मी यात साखर घातली। तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि सर्वात शेवटी यात 1 चम्मच चहाचा मसाला घालायचा, मिक्स करायचे आणि आता गॅसची फ्लेम हाय करायची आणि एक उकळी काढून घ्यायची। मसाला घातल्यानंतर खूप जास्त चहा उकळायचा नाही, 1 मिनिटभर उकळून घ्यायचा आहे फक्त। आता इथे चहाला उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि लगेच चहा गाळून घेऊया। इथे मस्त असा गरमागरम फक्कड मलाईदार बासुंदी चहा प्रेमाचा चहा पिण्यासाठी तयार आहे। आणि तुम्ही इथे चहाचा रंग देखील बघू शकता कसा आलेला आहे। चहामध्ये मसाला घातल्याने त्याचा सुगंधही खूप मस्त येतोय। पावसाळा चालू आहे आणि त्यासोबत जर हा मसाला चहा असेल तर पावसाळ्याचा आनंद दुप्पट घेता येईल। तुम्ही तुमच्या आवडीच्या स्नॅक्ससोबत हा चहा एन्जॉय करू शकता। खूपच साधी आणि सोपी रेसिपी इथे मी दाखवलेली आहे। तुम्ही अशा पद्धतीने चहा बनवून बघा, पिऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि हो, बासुंदी चहा आणि चहाचा मसाला रेसिपी कशी होती ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तुम्ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद।